वाढदिवसाच्या जन्मदिनाच्या अविनाश भाऊ यांना उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा. यानंतर आज या अभिषेकाला निवेदन ठरले. पुढे एक दोन घोषणा द्या. पुढे भारत माता की मुख्यमंत्र्यांचा आवाज गेला पाहिजे. साई एवढा दोन्ही हात बोलो भारत माता की गेला मारेगावचा एवढा आवाज झाले बोलो भारत माता की वंदे वंदे. आज आपले मंडल अध्यक्ष अविनाशजी लांबडे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार आणि या भागाचं सक्षम नेतृत्व माझे मित्र संजीव रेड्डी गोकुलवारजी, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मान्यवर, जन्मदिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्याचा जन्मदिवस उत्साहात साजरा करणे हा जिवंतपणाची लक्षणाचा भाग आहे. कारण कार्यकर्ता नेहमी वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून वाद जिवंत ठेवत राहते. भारतीय जनता पार्टीचं काम तुळशीवर पत्र ठेवण्यासारखं काम करत असल्यामुळे परिवाराकडे दुर्लक्ष, कुटुंबाकडे दुर्लक्ष या सर्व बाबी करत असतो. परंतु त्यांचा जन्मदिवस साजरा करतेवेळी तो आनंद आणि प्रोत्साहन मिळतो. त्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून एक त्यांना एक ऊर्जा निर्माण होते. कार्यकर्त्याची ऊर्जा त्या अध्यक्षाला भेटते, मंडळ अध्यक्षाला भेटते. आणि तुमची ऊर्जा त्यांना मिळाल्यामुळे तो पॉवर स्टेशन निर्माण होते. एकदा पॉवर स्टेशन निर्माण झालं तर इतरांना तो ऊर्जा देतात. त्यामुळे अशा प्रकारचे जन्मदिवस कार्यकर्त्याचे आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणं अतिशय महत्वाचं असल्यामुळे आपण सर्वांनी जन्मदिनाचं औचित्य साधून अविनाश लांबड हा भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष म्हणून काम करत आहात. यांच्या माध्यमातून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुमचं आरोग्य काय जे 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 सर्व चांगलं व्हावं हे सांगणार आहे. तर प्राधान्यानं आरोग्य आणि पहिलं आरोग्य. परंतु अपेक्षा करतो की एवढ्या ताकदीनं प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर तुझ्यासारखा ऊर्जावान कार्यकर्ते 5-25 निर्माण झाले पाहिजे. प्रत्येक मंडळ मतदान केंद्रावर तुझ्यासारखे 5-25 कार्यकर्ते निर्माण झाले तरच कौतुकाची थाप असो, शुभेच्छेची थाप असो, आशीर्वाद असो. कारण उदंड आयुष्य लाभणार आहे तुला, 100% लाभणार आहे. परंतु पक्षाप्रती तुझी असलेली निष्ठा, कार्यकर्त्याप्रती असलेली निष्ठा आपण योग्य तिथे पद्धतीनं नियोजनबद्ध काम आखाडावं. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे. कदाचित ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतच्या राहू शकते असं वाटते. अशा परिस्थितीमध्ये आजच्या जन्मदिनाचा औचित्य साधून संकल्प केला गेला पाहिजे. संजीव गोकुलवार यांच्या नेतृत्वामध्ये तुमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मालेगाव पंचायत समितीवर
शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे, तरच सार्थक ठरेल. कारण आज पाहून संकल्प करा, मार्च मध्ये एप्रिल मध्ये जेव्हा केव्हा निवडणुका होईल, आतापासून चांगलं सुनियोजन करा, नियोजन करा, मायक्रो प्लॅन करा. आणि पंचायत समिती आपल्यासाठी कार्यकर्त्यासाठी अतिशय महत्वाची असल्यामुळे गोरगरिबाचं काम, गरीबातल्या गरीब माणसाचं काम हे पंचायत समिती असते. आणि पंचायत समिती ही अतिशय महत्वाची असल्यामुळे अविनाश, तुझ्या जन्मदिवसाचं औचित्य साधून सर्वांनी संकल्प केला गेला पाहिजे. तुझा संकल्प असला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी जे होऊ घातलेला जन्मदिवस जो आहे त्या दिवसापर्यंत नगरपंचायतमध्ये आणि पंचायत समितीमध्ये शतपत्र भारतीय जनता पार्टी निवडून आली पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प केला गेला. मी अविनाशने बोलत असलो तरी संजीव रेड्डी यांच्या भूतपूर्व यांच्या नेतृत्वामध्ये 100% मतदारसंघामध्ये काम होणार आहे. पण तू कार्यकर्त्यांनी संकल्प केला पाहिजे. आजच्या जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी ऊर्जा घेऊन घरी गेले पाहिजे. हो, मी आज भारतीय जनता पार्टीच्या मंडळ अध्यक्षाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आम्ही संकल्प केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये आमचं फक्त आणि फक्त आमच्या विचाराचा संजीव रेड्डी यांच्या भूतपूर्व यांच्या नेतृत्वामध्ये मारेगाव तालुक्यामध्ये नगरपंचायतमध्ये ज्या दिवशी अविनाश मी प्रचाराला येईल, रिझल्ट ऐकेल, आजच्या दिवसाची तुम्हा सर्वांना आठवण करून देईल. आपल्या मंडळ अध्यक्षाच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आम्ही शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा हे सार्थक ठरल्या तरच मजा येईल, नाही तर अविनाश वाढदिवस होत राहणार आहे. आमचे वाढदिवस झाले, आता किती करू, आमच्या जीवावर वाढदिवस साजरा करा. त्यामुळे युवा कार्यकर्ता आहे, तू ऊर्जावान कार्यकर्ता आहे, ऊर्जावान समोर बसलेले कार्यकर्ते आहे. योग्य वेळ आणि योग्य संधी असल्यामुळे यावेळेस तुमच्या हातात ते यश येणार आहे. यावेळेस नियोजन या निमित्तानं आपण जो नियोजन करणार आहात, मायक्रो नियोजन करणार आहे, हे शिदोरी आहे, तुमची शिदोरी यशाची शिदोरी आहे, भविष्याच्या तुमच्या प्रगतीची शिदोरी आहे, तुमच्या आरोग्याची शिदोरी आहे. सर्वांनी एकच ध्यान घ्या आणि समोर यावं अशी रास्त अपेक्षा करतो. आणि एवढं बोलून चालणार नाही, तर मी तुमचा आहे, तुमच्या हक्काचा आहे. भारतीय जनता पार्टीने फार मोठी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाला तुमच्या आमच्या सर्वांचे देवाभाऊ, तुमचे आमच्या सर्वांचे मुख्यमंत्री प्रचंड विश्वास ठेवून माझ्यावर 2 वेळा आदिवासी विकास विभागाची जबाबदारी दिली. मी जबाबदारी सांगतो, याच मातीतला आहे, याच परिसरातला आहे. येणाऱ्या काळामध्ये विकास निधी असो किंवा कुठलंही काम असो, कुठल्या प्रकारची अडचण आली तेव्हा अशोक उईके समोर राहील अशा प्रकारचा शब्द देतो आणि मनापासून शुभेच्छा देतो. माझे शब्द संपवतो. आणि मला आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. मी इथं न बसता, आता माझ्यासोबत कोणीही येऊ नका, मी डायरेक्ट संजीव गाडीत जाऊन बसतो, मलाही तिथे जायचं आहे. मी आज चंद्रपूरहून आलो. चिमूरची आज क्रांती दिनाचा कार्यक्रम होता. एक आश्रमशाळा पाहिली, आश्रमशाळामध्ये अनुचित प्रकार घडून राहिले. आता परत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाल्यानंतर परत एका आश्रमशाळेमध्ये भेट द्यायची असल्यामुळे प्रकल्प अधिकारी बोललेले असल्यामुळे तुमची कुठलीही जी सिस्टीम जी तयार झालेली आहे हे डिस्टर्ब न करता आपण आपापल्या ठिकाणी आपापला कार्यक्रम चालू द्यावं आणि मला कुठल्या प्रकारचा त्रास न देता सरळ गाडीत बसू द्यावं एवढी अपेक्षा करतो, विनंती करतो. खूप खूप धन्यवाद.